नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं विष्णू या युट्यूब चॅनलवर. आज आपण अत्यंत महत्वाचे 10 प्रश्न आपण पाहणार आहोत. काळकाम वेग जे नेहमी नेहमी परीक्षेमध्ये येतात, पण हे प्रश्न कोणते आहेत? हे सोपे प्रश्न नाही आहे. हे प्रश्न ते आहेत की जेव्हा काळकाम वेगच्या हा जो टॉपिक आहे याची लेवल ज्यावेळेस वाढवल्या जाते, तर त्यावेळेस हे प्रश्न कसे कठीण आपल्याला बनतात. कठीण मी या अर्थाने म्हणत आहे, कठीण म्हणजे ते प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही, मी ते नाही म्हणत. कठीण म्हणजे जे तुम्हाला वेळ तुमचा परीक्षेमध्ये जे आहे तो वेस्ट करतील, ते हे प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नांना कसं टॅकल करायचं ते आपण पाहणार आहे. बरोबर आहे. 10चे 10 प्रश्न सॉल्व्ह करून पहा. जेव्हा जेव्हा मी प्रश्न पुढे घेईल तेव्हा व्हिडिओ स्टॉप करा, आपलं उत्तर त्या ठिकाणी पहा काय आहे. 10ही प्रश्न झाले की ते प्रश्न चेक करा, 10 पैकी तुमचे किती बरोबर आहे. बरोबर आहे. आणि जो चुकला असेल तर त्याला रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करणार आहोत. पहा, काळ, काम आणि वेग. बरोबर आहे. अवघड प्रश्न जे आहे ते आपल्याला सेकंदात सोडवायचे आहे. ए आणि बी मिळून दोघां मिळून 15 दिवसात, एकटा 30 दिवसात, अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. आणि जास्त वेळ न गमावता पहिला प्रश्न जो आहे, बरोबर आहे, तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न वाचायचा आहे, व्हिडिओ स्टॉप करायचा आहे, कमेंट करायची आहे. लक्ष द्या, प्रत्येक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला की व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्हाला कमेंट करायची आणि नंतरच तुम्हाला व्हिडिओ पॉज करून आपल्याला पुढे त्या ठिकाणी जायचं आहे. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. 10 महत्वाचे प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. अत्यंत हे महत्वाचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न तुमच्या पुढे आहे. तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, कमेंट करायचे आणि नंतर मग तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे. पहा, या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. बरोबर आहे. हा जनरली काळकाम वेगवर बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. 10 मजूर 10 दिवसात 10 घरं बांधतात, तर 5 मजूर 5 घरं किती दिवसात बांधतील? बरोबर आहे. याचा ज्यावेळेस उत्तर दिल्या जाते तर बरेच लोक सहज उत्तर देतात. काय सर, सोपी आहे. 10 मजूर 10 दिवसात 10 घरं बांधतात, 5 मजूर 5 दिवसात. ओघा ओघात आपण 5 हे उत्तर त्या ठिकाणी देतो. पण एक लक्ष द्या की त्यांनी ऑप्शन जे आहेत ते कठीण केले आहेत. ऑप्शन काय दिले आहे? बरोबर आहे. पहा, पहिला आहे 5, दुसरा आहे 10, तिसरं आहे की उत्तर काढता येत नाही, म्हणजे ज्याला आपण कॅनॉट बी डिटरमाइन, किंवा यापैकी नाही, नन ऑफ दिस, यापैकी नाही. तर 4 पैकी काय उत्तर येईल हे लक्षात घ्या. आणि हे प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं असते पहा. 10 मजूर, बरोबर आहे. मजूर किती आहेत? 10. मजूर सोबत कोण येत असते? दिवस. 10 दिवसात किती घरं बांधतात? 10. जेव्हा माणसं आणि दिवसांसोबत कोणतंही काम आलं ते आपण अपोजिट ठिकाणी लिहितो. 10 मजूर 10 दिवसात 10 घरं बांधतात. पुन्हा जर मजूर आणि माणसं आलं तर ते छेदामध्ये लिहितो. किती आहेत? 5. बरोबर आहे. आणि मजुरांसोबत काय येते? घरं. बरोबर आहे. 5 घरं किती दिवसामध्ये बांधतील? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढायचं आहे. मग आता काय करते, बरेच लोक अशा प्रकारे लिहितात आणि याच्यामध्ये काय होते? कन्फ्युजन होते. मग हे 10-10 कट करतील, 5 दुनी 10, तर 205 उत्तर येईल. मग यापैकी नाही आपण उत्तर देतो. तर प्रश्नाला जर व्यवस्थित समजलं तर आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढता येईल. 2 मिनिटं लक्ष द्या. हे बेसिक पहिले एकदा लक्ष ठेवा की कधीही माणसं जे असतील, माणसांसोबत जे आहे त्या ठिकाणी दिवस येऊ शकते. बरोबर आहे. दुसरी कंडिशन, माणसांसोबत काय येऊ शकते? तास येऊ शकतात. हे सोबत लिहायचं, किंवा हे तिन्ही सोबत येतील. माणसे, तास किंवा दिवस हे तिन्ही काय येऊ शकतात? सोबत येऊ शकतात. पण कोणतंही काम, बरोबर आहे, कोणतंही जर काम आलं, बरोबर आहे, हे या तिघांसोबत जर कोणतंही काम आलं तर हे काम नेहमी कुठं लिहायचं? अपोजिट ठिकाणी त्या ठिकाणी लिहायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. सोबत घेऊन येऊ शकते माणसं दिवस, माणसे तास, किंवा माणसे तास आणि दिवस या तिघांसोबतही जर कधी काम आलं ते अपोजिट ठिकाणी लिहायचं आहे. बरोबर आहे. आणि पहा, आता प्रश्न पुन्हा सॉल्व्ह करू. पहा, मजूर म्हणजे माणसे, दिवस सोबत येतील 10 दिवसात, 10 घरं बांधतात, हे काम आहे. हे कुठं लिहायचं आहे? अपोजिट ठिकाणी. पुन्हा माणसं आले तर कुठं लिहा? छेदामध्ये. कोण आलं? 5 मजूर. बरोबर आहे. मग आता 5 मजूर आहे, गुन्हेला काय आहे? 5 घरं. घरं बांधणे हे काम आहे, तर हे कुठं लिहितात? अपोजिट ठिकाणी हे लिहायचं आहे, वर. आणि मग आता काय कट होईल सांगा? 10-10 कट होईल, 5 आणि 5 कट होईल, उरलं काय? फक्त 10. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2, 10 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आहे. हे जे जर आपण ही कन्सेप्ट लक्षात ठेवली
कधीही प्रश्न ज्या ठिकाणी तुमचा चुकणार नाही. दुसरं, याला M1 T1 D1 हा फॉर्म्युला वगैरे जे आहे ते लक्षात ठेवू नका, कारण काही ठिकाणी ते फॉर्म्युले चालत नाही, कारण प्रश्न विचित्र प्रकारचे असतात. तर प्रश्न क्रमांक पहिला आपण पाहिला. दुसरा पहा, अत्यंत महत्वाचा प्रश्न, कशा प्रकारे उत्तर काढायचं पहा. काय दिलं, ए एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, ए आणि बी दोघां मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. काय करायचं, व्हिडिओ स्टॉप करा, कमेंट करा. प्रत्येक वेळी मी सांगणार नाही, व्हिडिओ स्टॉप करा, कमेंट करा तुमचं उत्तर काय आहे, आणि नंतर मग चेक करा की बरोबर आहे का. मग आता आपल्याला पहा, काम करणारे व्यक्ती कोण कोण आहे, बरोबर आहे. तर ए आपल्याला पहिले दिला, काय करतो, ए एक काम किती दिवसामध्ये करतो, 30 दिवसामध्ये पूर्ण करतो, बरोबर आहे. ए आणि बी दोघां मिळून, ए अधिक बी दोघां मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात, 15 दिवसामध्ये करतात. एकटा बी ते काम किती दिवसामध्ये करेल. काय करायचं पहा, या दोघांचा काय काढायचा, लसावी. 15 आणि 30 चा लसावी किती येणार आहे, 30. आणि मी एकदा ही कन्सेप्ट सांगतो, पूर्ण व्हिडिओमध्ये मी पुन्हा ती रिपीट करणार नाही, एकदा लक्ष द्या. जेव्हाही लसावी आपण काढतो, कधीही लसावी म्हणजे असते टोटल वर्क, बरोबर आहे. टोटल युनिट जे काही तुम्हाला समजायचं असेल, टोटल काम किती आहे, 30 आहे. एक उदाहरण आपण घेऊ की आपल्याला किती पेज टाईप करायच्या, 30. जर एकटा ए ते पेज टाईप करेल तर त्याला किती दिवस लागतात, 30 दिवस. 30 दिवसात हा 30 पेज टाईप करते, म्हणजे 30 एक 30. एका दिवसात किती पेज टाईप करतो, एक. ए हा एका दिवसात एक पेज टाईप करतो, कारण टोटल पेज 30 आहे, लागणारे दिवस 30 आहे, तर 30 एक 30. आता जर हे दोघ जण काम करतील तर काय होते, 30 पेज किती दिवसात, 15 दिवसात. 15 दुनी किती, 30. म्हणजे ए आणि बी दोघा मिळून जर काम केलं तर किती पेज टाईप होतात, 2. जर एकटा ए काम करेल तर 1 पेज, दोघां मिळून 2 पेज. मग मला यावरून समजेल की एकटा बी जर काम करेल तर तो एका दिवसात, कारण हे 2 कसे आले, दोघांचे, तर हा 1 आणि इथंही काय पाहिजे, 1. म्हणजे 1 आणि 1 दोघां मिळून किती पेज टाईप करतील, 2. मग यावरून समजलं की बी एका दिवसात किती पेज टाईप करतो, 1. आपल्याला विचारलं काय, एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. जर तो एका दिवसात 1 पेज टाईप करतो तर 30 पेज टाईप करायला किती दिवस लागतील, 30. बरोबर आहे. यावरून मला समजलं की या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 30. अत्यंत सोपी आहे, मी समजवण्यासाठी त्याला वेळ लावला, बरोबर आहे. जर तुम्ही त्याला कन्सेप्ट समजली तर त्याला त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 3, बरोबर आहे. हाही एक काळकाम वेग मधलाच प्रकार आहे, जो आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर आहे. आणि पहा काय दिलेला आहे, प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. व्हिडिओ स्टॉप करा, कमेंट करा तुमचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी पुढे पाहायचं आहे, उत्तर काढायचं आहे. एका किल्ल्यावर किती सैनिक आहेत, 400 सैनिक. किती दिवसांचा अन्नसाठा आहे, 200. 100 दिवसानंतर 400 सैनिक नवीन आले तर 100 दिवसानंतर अन्नसाठा किती दिवस पुरेल. प्रश्न वाचताना भरपूर कन्फ्युजन होईल. 2 वेळा 400 आहे, 2 वेळा 100 आहे आणि एकदा 200 आहे. एकदा ती कन्सेप्ट क्लिअर करा की 400 सैनिकांना किती दिवसाचा अन्नसाठा आहे. पहा, हे 400 सैनिक आहेत, बरोबर आहे. हे 400 सैनिक आहे, यांना अन्नसाठा किती दिवसाचा आहे, बरोबर आहे. या 400 सैनिकांना अन्नसाठा किती दिवसाचा आहे, 200 दिवसाचा अन्नसाठा आहे. हे मला प्रश्नात दिलेलं आहे. प्रश्नात काय दिलेलं आहे की 400 सैनिकांना अन्नसाठा किती दिवसाचा, 200 दिवसाचा. 200 दिवसाचा अन्नसाठा आणला, काय झालं, 100 दिवसानंतर, म्हणजे 100 दिवस संपले तर 100 दिवसाचा अन्नसाठा समाप्त झाला, कारण 400 सैनिकांना 200 दिवसाचा आहे. 100 दिवसानंतर काय होईल, आता 100 दिवसानंतर म्हणजे 100 दिवसाचा अन्नसाठा संपला, 200 मधले 100 गेले, अन्नसाठा किती दिवसाचा राहिला, 100, बरोबर आहे. 100 दिवसानंतर काय झालं, 400 नवीन सैनिक आले, म्हणजे पहिले 400 होते ते तिथंच आहे, आणखी 400 नवीन आले, तर किती झाले, 800, बरोबर आहे. आले तर 100 दिवसानंतर अन्नसाठा किती दिवस पुरेल. आता इथून पुढे तो अन्नसाठा 100 दिवसानंतर किती दिवस पुरेल ते आपल्याला सांगायचं आहे. तर पूर्ण कॅल्क्युलेशन आहे, 2 शून्य जे आहे ते आपण कट केले, 400 भागीला 8, तर काय होईल, 8 पंच 40 आणि पुढे 1 शून्य,
म्हणजे आपलं उत्तर किती असेल 50. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. अशा प्रकारे तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. मला असं वाटते तुम्हाला समजलं असेल की काय काय तो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. लक्ष द्या, आता समजून सांगितलं. प्रश्न तुमच्या समोर आला, काय करायचं? 400 सैनिकांना किती दिवसासाठी अन्नसाठा आहे? 200. जेवढ्या दिवसानंतर म्हटलं ते मायनस करा. 200 मधून किती गेले? 100. किती दिवसाचा अन्नसाठा राहिला? 100. आणि काय झालं? 400 नवीन सैनिक आले तर 400 400 किती झाले? 800. बरोबर आहे. 2 शून्य कट केले. 400 भागीला 8, 8 पंचे 40. तर उत्तर किती आलं? 50. इतक्या फास्ट तुम्हाला ते परीक्षेमध्ये सॉल्व्ह करता यायला पाहिजे. तर याचं उत्तर किती असेल? 50. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. व्हिडिओ स्टॉप करा, कमेंट करा, पहा की तुम्हाला याचं उत्तर काढता येते का, आणि नंतर मग तुम्हाला चेक करायचं आहे की याचं उत्तर काय असायला पाहिजे. पहा काय दिलं. ए हा बी पेक्षा किती पट वेगाने काम करतो? 3 पट वेगाने काम करतो. त्यामुळे कशामुळे? तो 3 पट वेगाने काम करतो, त्यामुळे तो बी पेक्षा 40 दिवस अगोदर काम पूर्ण करतो. बरोबर आहे. तर दोघांमिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग आता हे तुम्हाला एकदा मी बेसिक सांगतो काय आहे पहा. जेव्हाही आपल्याला वेग आणि वेळ यांचं गुणोत्तर दिलेलं असते, तर हे गुणोत्तर नेहमी जे आहे ते काय असते? विरुद्ध. बरोबर आहे. वेग आणि वेळ यांचं गुणोत्तर काय असते? विरुद्ध. मग आपल्याला कोणाबद्दल माहिती दिलेली आहे? आपल्याला माहिती दिलेली आहे ए आणि बी बद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. बरोबर आहे. ए हा बी पेक्षा 3 पट वेग, वेगाचं गुणोत्तर किती आहे? 3:1. तर वेळेचं गुणोत्तर त्याच्या उलट किती होणार आहे? 1:3. म्हणजे जर ए हा एक काम 1 मिनिटात करेल तर बी ला किती मिनिटं लागतील? 3 मिनिटं लागतील, कारण ए हा 3 पट वेगाने काम करतो. मग आता मला काय दिलं की ए हा बी पेक्षा 40 दिवस अगोदर काम करतो. 40 दिवस अगोदर काम करतो किंवा नंतर काम करतो, याचा अर्थ तो त्यांच्यातला काय आहे? तो फरक आहे. व्हेरी गुड. काय आहे? 40 दिवस अगोदर काम करतो, म्हणजे तो त्याच्यापेक्षा 40 दिवस अगोदर घेतो, म्हणजे तो फरक आहे. रेशो किती आहे? 1:3. फरक किती आहे? 40. हा झाला बेसिक प्रश्न गुणोत्तर व प्रमाणचा. फरक 40 आहे, रेशो 1:3 आहे. रेशोतला फरक घ्या. 1 आणि 3 मधला फरक 2. बरोबर आहे. तर 20 दुनी 40, याचा अर्थ 1 बरोबर किती? 20. म्हणून 20 1 20 आणि 20 त्रिक 60. मला समजलं ए एक काम 20 दिवसात, बी किती दिवसामध्ये? 60 दिवसामध्ये. पण मला विचारलं काय? दोघां मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? तर हे शिकवलेलं आहे की 20 त्रिक 60. हा जर 3च्या पटीत असेल तर याला कितीनी भागा? 4नी भागा. 15 चूक किती? 60. दोघां मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? 15 दिवसामध्ये करतील. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. मी एकदा पुन्हा रिपीट करतो. वेग आणि वेळ यांचा रेशो विरुद्ध असतो. बरोबर आहे. आणि तो किती दिवस अगोदर काम करतो किंवा किती जलद काम करतो, म्हणजे त्यांच्यातला फरक आहे. रेशो 1:3 आहे, फरक 40 आहे. बेसिक प्रॉब्लेम झाला गुणोत्तर व प्रमाणचा. रेशोतला फरक घ्या 2. 1 बरोबर 20. 20 1 20. 20 त्रिक 60. बरोबर आहे. मग आता 20 त्रिक 60 आहे, गुणेला 3 आहे, म्हणून याला अधिक नेहमी एक अधिक करतात. 4नी भागलं तर किती आलं? 15 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न काय आहे. मला असं वाटते सोपी आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ऑप्शन त्याच्यामधले 2 ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, हरकत नाही. बरोबर आहे. तर उत्तर वेगळंही असू शकते. त्यामुळे असं समजा की काय हे 2 4 आणि 8 उत्तर आहे का नाही आहे माहित नाही. पण तुम्हाला समजा याच्यामध्ये 2 ऑप्शन नाही आहे, प्रयत्न करा, कमेंट करा, काय उत्तर येईल. बरोबर आहे. समजेल की उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे. चला प्रश्न सॉल्व्ह करू. काय म्हटलं? ए एक काम किती दिवसामध्ये? ए एक काम 7 दिवसामध्ये. बी ते काम 14 दिवसामध्ये. बरोबर आहे. बी ते काम 14 दिवसामध्ये आणि सी ते काम किती दिवसामध्ये? 28 दिवसामध्ये पूर्ण करतो. जर पहिल्या दिवशी ए, दुसऱ्या दिवशी बी आणि तिसऱ्या दिवशी सी काम करेल, या क्रमाने काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल? सांगा. या तिघांचा लसावी किती येईल? बरोबर आहे. तिघांचा लसावी येणार आहे 28. पाळा म्हणा. 7 चूक 28. 14 दुने 28. 28 1 28. समजा 28 पेज आहे, ए 7 दिवसात टाईप करतो, एका दिवसात 4 पेज. बी हा एका दिवसात 2 आणि सी हा एका दिवसात 1 पेज टाईप करतो. तर काय झालं पहा. पहिल्या दिवशी कोण करणार आहे? ए काम करेल, किती पेज? 4 पेज. दुसऱ्या दिवशी बी किती पेज? 2 पेज. तिसऱ्या दिवशी सी किती पेज? 1 पेज. म्हणून मला समजलं की 3 दिवसामध्ये
बरोबर आहे. हे किती पेज टाईप करतात? 4 आणि 2 6 आणि 7 पेज. तर आपल्याला टोटल पेज किती पाहिजे? 28 पेज आपल्याला पाहिजे. किती पाहिजे? 28 पेज. 3 दिवसात 7 पेज तर 28 पेज किती दिवसात? 7 चूक 28 म्हणून 3 चूक किती? 12. तर याचा अर्थ आपलं उत्तर किती असणार आहे? 12. तर त्यांना काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? तर याचं उत्तर आहे 12. जे ऑप्शन मध्ये आपल्याला 1 आणि 2च ऑप्शन आहे, पण त्याचं उत्तर किती असणार आहे? 12 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल. आता जर तुम्हाला याला आणखी शॉर्टकट करायचं असेल, त्याला आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. पहा, त्याला जर शॉर्टकट सॉल्व्ह करायचं असेल तर ए 7 दिवसामध्ये, बी 14 दिवसामध्ये आणि सी 28 दिवसामध्ये. तर आपण काय केलं की लसावी काढला, किती आहे? 28. 7 चूक 28, 14 दोन्ही 28, 28 एक 28, 4 आणि 2 6 आणि 1 7. मी पहिले पाहिलं की भाग जाते का? भाग गेला तर हा प्रश्न सोपी आहे. सांगा कितीचा भाग जाईल? 7 चूक 28. पण हे वेगवेगळे एक एक दिवस काम करत आहेत, 3 लोक आहे, म्हणून 4 त्रिक किती? 12. तर याचं उत्तर किती असणार आहे? 12 हे उत्तर आहे. असाही तो प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. 5वा प्रश्न आपण त्यामध्ये पाहिला. 6वा प्रश्न निश्चितच तुम्हाला उत्तर काढता येईल. जर उत्तर तुम्हाला आलं तर तुम्हाला कमेंट करायची आहे. पहा प्रश्न काय दिला. ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो, बी हा सीच्या दुप्पट वेगाने काम करतो. जर ए एक काम 30 दिवसात पूर्ण करत असेल तर ए आणि सी दोघां मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? या एका प्रश्नाच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की वेळ आणि वेग यांचा रेशो काय असतो? विरुद्ध. वेग आणि वेळ यांचा रेशो काय असतो? विरुद्ध असतो. ए हा बीच्या दुप्पट आणि बी हा सीच्या दुप्पट. बरोबर आहे. मग आता काय होईल पहा. दुप्पट 2 आणि 1 च्या विरुद्ध. बरोबर आहे. हा झाला वेगाचा रेशो. वेळेचा रेशो काय येईल? एकाच 2. बरोबर आहे. आणि हाच रेशो ए आणि बी आणि सी साठी लागेल. तर आपल्याला हा पहिला कोण समजू आपण? ए, दुसरा बी आणि तिसरा जो आहे तो कोण समजायचा आहे? सी. जर हा दुप्पट आहे म्हणजे अर्धा करायचा. 2चा अर्धा 1 आणि 2 कशाचा अर्धा आहे? 4चा अर्धा आहे. ए एक काम 1च्या बदला किती दिले? 20. म्हणजे 20 एक 20, 20 दुनी 40. बरोबर आहे. आणि 20 चूक किती? 80. मला समजलं की ए एक काम 20 दिवसामध्ये, सी ते काम 80 दिवसामध्ये. बीचं आपल्याला प्रश्नामध्ये काम नाही. बरोबर आहे. पण ते आपण काढलं. जर आपल्याला विचारलं की ते ए आणि सी दोघां मिळून ते काम किती दिवसात करतील, तर 20 चूक 80. मगाही सांगितलं जर हा पाड्यात 4च्या आहे, नेहमी एक वाढून मोठ्या संख्येला भागा. तर किती 85? 16 85. तर आपलं उत्तर किती असणार आहे? 16. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 7 आपण त्या ठिकाणी पाहिला. पुढचा प्रश्न मी घेतो. पहा काय आहे. प्रश्न आहे काही माणसे एक काम 48 दिवसात पूर्ण करतात. अशा प्रकारचा काळकाम वेगचा प्रश्न आहे. काही माणसे एक काम 48 दिवसात पूर्ण करतात. माणसांची संख्या 4 पट केल्यास अर्धे काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? बरोबर आहे. प्रयत्न करून पहा. अगोदर असं समजा की ही परीक्षा आहे. स्टॉप करा व्हिडिओ, उत्तर सॉल्व करा आणि कमेंट करा की तुमचं उत्तर काय. तेवढी डेअरिंग आपल्याला त्या ठिकाणी आली पाहिजे. चुकलं तरी काही फरक पडणार नाही, पण समजेल की आपलं परीक्षेत आला असता तो उत्तर चुकलं असतं. पहा, काही माणसे मला माहित आहेत का? नाही. काही माणसे एक काम किती दिवसात? 48 दिवसात. बरोबर आहे. आणि काय दिलं? माणसांची संख्या 4 पट केली. जर तिप्पट असतं तर छेदामध्ये 3 लिहायचं, 5 पट असतं तर 5 लिहायचे. पण माणसांची संख्या किती केली? 4 पट केली. तर भागीला 4 करायचं. मला पुढे समजलं की काय पाहिजे? अर्ध काम पाहिजे, ते नंतर पाहू. अर्ध विचारलं, पाव विचारलं, 20% विचारलं, 30%. तर नंतर पहिले पूर्ण काम काढायचं आहे. बरोबर आहे. सांगा, भाग दिला तर उत्तर किती आलं? 12. जर काही व्यक्ती एक काम 48 दिवसात करतात, माणसांची संख्या 4 पट केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल? 12 दिवसामध्ये पूर्ण होईल. मग जर काम पूर्ण 12 दिवसात होते तर इतकं सोपे आहे की अर्ध काम म्हणजे किती दिवसामध्ये पूर्ण होईल? 6 दिवसामध्ये. तर आपलं ऑप्शन क्रमांक काय? 1. 6 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न जो आहे तो आपण त्या ठिकाणी घेतला. याही प्रश्नाला तुम्हाला स्टॉप करायचा आहे, कमेंट करायची आहे. आणि हे प्रश्न कोणते आहे जे नेहमी नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. बरोबर आहे. ज्या प्रश्नांमुळे
आपल्याला परीक्षेमध्ये अडचण येते. काळकाम वेगचा जर तुम्ही एकही प्रश्न चुकवला, 2 किंवा 3 प्रश्न परीक्षेमध्ये येतील. जर एकही प्रश्न तुम्ही काळकाम वेगचा चुकवला, तर लक्षात घ्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही मागे फेकले गेले. कारण काळकाम वेग, नफा तोटा, पर्सेंटेज, सरळ व्याज, चक्रव्याढ व्याज हे स्कोरिंग तुम्हाला करून देतात आणि याच्यामध्ये जर तुम्ही कुठेतरी मागे पडले, तर तुम्ही बऱ्याच जी स्पर्धेचं नाव जर स्पर्धा परीक्षेचं आहे, स्पर्धा आहे, स्पर्धेच्या मागे तुम्ही जासाल. बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला माहीत प्रॉपरली त्याची कन्सेप्ट माहीत पाहिजे, जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. पुरुष, बरोबर आहे. मग आता काय आहे पहा, आपल्याला असा केव्हाही प्रश्न आला तर पहिले काय काढून घ्या, रेशो कुणाचा, पुरुष आणि महिलांचा. बरोबर आहे. मग आता सांगा, पुरुष आणि महिलांचा आपल्याला रेशो सुरुवातीला काढायचा. किती पुरुष आहेत? 20 किंवा किती 25 महिला. भाग द्या बरं 5 ने, 5 चूक 20 आणि 5 5 25. याचा अर्थ तुम्हाला समजला म्हणजे प्रश्न सुटला. याचा अर्थ आहे की 4 पुरुष जेवढं काम करतील तेवढं काय करतात, 5 महिला करतात. जेवढं काम 5 महिला करतात तेवढं काय करतात, 4 पुरुष काम करतात. दोघांचा अर्थ एक आहे. मग कोणीतरी किंवा घ्यायचं नाही, बरोबर आहे. कोणीतरी घ्यायचं नाही, पुरुष घेतो. किती पुरुष आहेत? 20 पुरुष आहे. एक काम किती दिवसामध्ये करतात? 27 दिवसामध्ये करतात. मी फक्त पुरुष प्रश्नामध्ये घेतले, लक्षात ठेवायचं. तर तेच काम किती पुरुष आहेत? 5. तर मी लिहिलं 5 आणि म्हणजे काय, अधिक. बरोबर आहे. आता किती महिला? 5 महिला आहे. तर मला इथं माहित आहे 5 महिलांच्या बदला पुरुष किती लिहायचे? 4. तर 4 पुरुष. बरोबर आहे. मग टोटल किती झाले? तर 20 गुणिला 27. तर हे 5 आणि 4 9. बरोबर आहे. तर या 5 आणि 4 9 च्या बदला मी काय लिहितो? 9. बरोबर आहे. मग आता 9 त्रिक 27, 20 त्रिक किती? 60. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. इतक्याच सोपी पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता यायला पाहिजे. तुम्ही जर या प्रश्नाला सॉल्व्ह करत बसले, वेगवेगळ्या स्टेप लावत बसले, वेळ याला जर गमावला, तर बरोबर आहे परीक्षेमध्ये जे आहे ते आपल्याला नुकसान करू शकते. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता यायला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो सोपी प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. बरोबर आहे. 10वा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पहा काय आहे. रमेश एका कामाचा 304 भाग 9 दिवसात पूर्ण करतो. त्याच कामाचा 712 भाग किती दिवसामध्ये पूर्ण होईल? कारण की काम 304 भाग, जर त्याला 4 घरं बांधायचे असतील तर पूर्ण काम किती, टार्गेट किती आहे? 4. जे छेदामध्ये असते ते टार्गेट, जे छेदामध्ये असते ते टार्गेट किती आहे? 4. समजा त्याला 4 घरं बांधायचे आहे, त्यांनी 3 घरं बांधले, पण ते किती दिवसात बांधले? 9 दिवसामध्ये. पूर्ण काम करायचं असतं तर 3 त्रिक 9, 4 त्रिक 12. पूर्ण काम त्यांनी 12 दिवसामध्ये केलं असतं. पण त्याच कामाचा, बरोबर आहे, जर 712, बरोबर आहे, समजा त्याला 12 रूम बांधायच्या असल्या, टोटल काम तर समजलं किती आहे? 12. 712. बरोबर आहे. मग आता मला सांगा, टोटल काम तो किती दिवसामध्ये करेल? 12 दिवसा. 12 म्हणजे किती? 12. तर आपल्याला विचारलं 12 पैकी 7 काम किती दिवसामध्ये? तर ते 7 दिवसामध्येच काम पूर्ण होईल. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. कमेंट तुम्हाला करायचे आहेत. बरोबर आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर वाटत असेल की अशाच प्रकारचे टॉपिक वाईज प्रश्न तुम्हाला पाहिजे, तर तुम्हाला निश्चितच खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. दुसरं महत्वाचं की हा काळकाम वेगचे आपण 10 प्रश्न घेतले, असे आणखी 10 प्रश्नाचा एक व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे, ज्याच्यामध्ये काळकाम वेग मधलेच प्रश्न असतील. असे आपण टॉपिक वाईज त्या ठिकाणी सिरीज बनवत आहोत. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर जरूर कमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करायचा की व्हिडिओ कसा वाटला. थांबतो. धन्यवाद.